कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय. तुम्ही काल स्टोरीवर बघितलं असेल की मी आणि सौम्या निघालेलो आहे एका राईडवर जायला, आपली स्क्रॅम्बलर घेऊन, ते पण नॉर्थ साईडला. सो काल आमचं टार्गेट होतं इंदोरला पोहोचण्याचं, विच वॉज अराउंड 560 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई. आम्ही स्टार्ट केलेलो खूप लेट ॲक्च्युली, अराउंड 8:30ला वगैरे आम्ही घरातनं निघालेलो सकाळी, मध्ये मध्ये हॉल्ट्स घेत, ब्रेक घेत आणि बरंचसं रायडिंग करत. 560 किलोमीटर्स इन अ डे विथ अ पिलियन ऑन अ स्क्रॅम्बलर इज व्हेरी डिफिकल्ट, बट स्टिल वी आर डुईंग इट. सो काल रात्री आपण इंदोरला पोहोचलेलो. प्रयागराजच्या टाइमला आम्ही एक हॉटेल बुक केलेलं, त्याच हॉटेलमध्ये काल आम्ही स्टे केलेला. सो आज दुसरा दिवस होता. आज आपलं टार्गेट होता इंदोरवरनं ग्वालियरला पोहोचण्याचं. आम्ही सकाळी आज खूप लवकर उठलेलो, 5:30ला उठलो आणि अराउंड 6:30पर्यंत आम्ही ऑन बाईक होतो, म्हणजे आम्ही राईड चालू केलेली. आणि आपल्याला आज फक्त यायचं होतं 501 किलोमीटर. 501 म्हणजे मॅपवर अराउंड 10-10.5 तास दाखवत होतं. जेव्हा आम्ही सकाळी 6:30ला चालू केलेलं, आम्ही आरामात मस्त ब्रेक्स घेत एका जागी लंचला वगैरे थांबलेलो. सो आज आम्ही इथे पोहोचलेलो आहे. आम्ही स्टे करतोय एका होमस्टेमध्ये, ज्याचं नाव आहे स्टे अनंतमाई, विच इज अ व्हेरी ब्युटिफुल स्टे, जो की आम्हाला एकदमच स्टील डीलमध्ये मिळाला. 2,000 रुपयाला फक्त रूम मिळाला. आणि रूम जर तुम्ही ह्याच्या आतला बघाल, मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो इथल्या इंटिरियरच्या, आणि खूपच सुंदर स्टे आहे. तुम्ही पण कधी ग्वालियर साईडला आलात तर ह्या होमस्टेला नक्की सर्च करा. असं लाईक योगा रिट्रीट टाईप एकदम पीसफुल स्टे आहे. सो नक्की चेकआउट करा. सो 2 दिवस जे 1000+ किलोमीटर्स आम्ही ट्रॅव्हल केलं, त्याचा हा अपडेट होता. आता पुढे जे डेस्टिनेशनवर आम्ही पोहोचणार आहे, तिथून पुढे अजूनच मजा येणार आहे. सो फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.